थेट जाऊया तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवात। धाराशिवमधल्या तुळजापूरमध्ये भक्तांची सकाळपासूनच पहाटेपासूनच मांदियाळी पाहायला मिळते। दुपारी 12 वाजता तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना होईल। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून आई तुळजाभवानीची ख्याती आहे। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधींकडे। कसं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय, अतिशय प्रसन्न असं हे वातावरण आणि पहाटेपासूनच आई तुळजाभवानीच्या दर्शनाकरता गर्दी या ठिकाणी होताना दिसतीये। श्री क्षेत्र तुळजापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात होत आहे। आपण पाहिलेलं आहे की आई तुळजाभवानीने महिषासुराचा वध केल्यामुळे आणि या 9 दिवसामध्ये तुळजाभवानीचे आणि महिषासुराचे जे युद्ध झालेले होते, त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी या नवरात्राची सांगता होऊन या देवीची जी यात्रा आहे तुळजापुरातील ही संपन्न होते। आज देवीची मंचकी निद्रा संपून पहाटे 2 वाजता देवी सिंहासनावर प्रतिष्ठापना झालेली आहे। त्याच्यानंतर दुपारी पूर्ण अभिषेक वगैरे झाल्यानंतर धूपारती होऊन दुपारी 12 वाजता सिंहाच्या गाभाऱ्यात घटस्थापना केली जाते। कलेक्टर साहेबाच्या हस्ते प्रतिपदापासून नवमीपर्यंत ब्राह्मणाला वर्णी दिली जाते। त्यामध्ये सप्तशती पाठ, मूळ मंत्र, भवानी सहस्रनाम, तुळजा सहस्रनाम यांची वर्णी दिली जाते। ते ब्राह्मण पूर्ण विधी करतात। विधी झाल्यानंतर अष्टमीच्या दिवशी हवन असतं, तर पाठाचं हवन केलं जातं। हे नवरात्र इथून आजपासून सुरुवात झालेला आहे। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। रेणुका मातेच्या दर्शनाकरता भक्तांची रीग आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजेच रेणुका माता। 9 दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल असणार आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण आहोत माहूर गडावरती रेणुका मातेच्या दर्शनासाठी आपण बघू शकतोय ही भाविकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसते। पहाटेपासून ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये रेणुका मातेच्या दर्शनासाठी ही सगळी भक्त मंडळी या ठिकाणी माहूर गडावरती आलेली आहेत। आजपासून जे आहे ते माहूर गडावरती नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। 9 दिवस चालणारा हा उत्सव मोठ्या उत्सवामध्ये हे सर्व भक्तगण साजरे करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता जर बघितलं तर मंदिर व्यवस्थापन जी समिती आहे त्यांच्या मार्फत सर्व चोख व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आरोग्य व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन यातर्फे ही सर्व व्यवस्था जी आहे ती चोखपणे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आणि रेणुका मातेच्या दर्शनासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जे आहे माहूर गडावरती घटस्थापनेची सुरुवात होणार आहे। मोठी पूजा या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी हे सर्व भक्तगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता जर बघितलं तर येत्या 9 दिवसामध्ये ही रीग जी आहे भक्तगणांची आपल्याला पाहायला मिळणार आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, माहूरगड, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।